काय काय बघितले आतापर्यंत? आणि मग काल काय परवा काय बघितलेलं फ्रायडेला? टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स कोणकोणते बघितलेले? ओके, डेट इन पिरियड, डेट ॲड बघितला आणि सेम पिरियड लास्ट इयर, राईट? ओके. त्याविषयी एक डाऊट्स होता कोणाचा तरी की आपल्याला जर रेंज फाईंड करायची असेल, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर रेंजमध्ये जर काय फाईंड करायचं असेल, कसं करणार? केलं? फंक्शन एक्सप्लोर केलं का? नाही केलं. ऑनलाईन केलं? ऑनलाईन त्याविषयी डाऊट्स होता ना, इफ जर माझ्याकडे रेंज असेल कोणत्या डेट्सची, त्यातलं मला तुझं त्या रेंजमधलं प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू फाईंड करायचं असेल, ते मी फाईंड करायला लावलेलं तुम्हाला. केलं का सगळ्यांनी? ठीक आहे. तर आपण ते फंक्शन बघू. ओके. आता समजा माझ्याकडे किती डेटचे 21 पासून आहे ना आपल्याकडे, 20, 21, 22, 20 पासून. ओके. माझ्याकडे 1 फेब्रुवारी 21 ते मला 1 फेब्रुवारी 2022 पर्यंतचा टोटल प्रॉफिट फाईंड करायचं आहे. कंडिशन काय आली? 1 फेब्रुवारी 2021 ते 1 फेब्रुवारी 2022. ओके. काय करतो मी? अगेन एक न्यू मेजर क्रिएट करतो. ओके. ओके. मग कुठून कुठं काय आली ना, 1 फेब्रुवारी 2021 ते 22. ओके. सध्या त्याला नाव देतो प्रॉफिट रेंज म्हणून. ओके. प्रॉफिट रेंज. फिल्टर कंडिशन आहे, फिल्टरिंग करायचं आहे. त्यासाठी कोणतं फंक्शन यूज करणार? फर्स्ट कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट. देन कशावर ऑपरेशन परफॉर्म करायचं? कोणत्या मेजरवर? प्रॉफिट नावाच्या मेजरवर. आपण कॅल्क्युलेट केलाय टोटल प्रॉफिट नावाचा मेजर, राईट? सो इथं काय टाकणार मी? टोटल प्रॉफिट. बरोबर. सो जे आपल्याला एखादी रेंजमध्ये डेटा फाइंड करायचा असतो, म्हणजे त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये, तर त्यासाठी फंक्शन आहे डेट्स इन बिटवीन. ओके. कोणतं? डेट्स इन बिटवीन. ओके. सो मी काय टाकतो इथं? जस्ट डेट्स बिटवीन. ओके. फर्स्ट काय विचारते ते मला? डेट्स विचारते. त्या डेट्स मध्ये ऑलवेज रिमेंबर अख्ख्या कॅलेंडर लुकअपची डेट टाकायची. त्यामध्ये पास काय करणार तुम्ही? डेट नावाचा कॉलम पास करणार. काय आलं? डेट नावाचा कॉलम कशामध्ये? कॅलेंडर लुकअप मध्ये. तो कॅलेंडर लुकअप मध्ये डेट. ओके. देन तो काय विचारतो मला? स्टार्ट डेट. कोणती होती स्टार्ट डेट? 1 फेब्रुवारी 2021. डेट टाकण्याच्या आधी डेट नावाचं एक फंक्शन आहे. ओके. ते यूज करणार मी. ओके. DAT आलं इथं ऑटोमॅटिकली. डेट. डेट काय विचारतो तुम्हाला? फर्स्ट इयर. इयर काय माझा? 2021. देन काय विचारत होता? मंथ. मंथ कोणता? 2. ओके. देन डे, पहिला दिवस 1 फेब्रुवारी पासून पाहिजे. ओके. केलं क्लोज. देन सेमी कॉलन. अगेन एंड डेट विचारते. एंड डेट कोणती माझी? 2022. 1 फेब्रुवारी 2022. सो अगेन कोणतं फंक्शन यूज करणार? डेट. केलं. अगेन विचारतो तुम्हाला इयर. इयर काय टाकणार मी? 2022. अगेन मंथ 2. अगेन डे 1. ओके. क्लोज करू. हे ब्रॅकेट पूर्ण क्लोज केलं. फिल्टर कंडिशन आहे का सेकंड माझी? काय अजून नाही आहे. त्यासाठी एंटर दाबतो. ओके. मेजर क्रिएट झाला काहीतरी. एक जस्ट कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके. कार्ड व्हिज्युअल घेतो. अगेन नॉट. जस्ट वेट. प्रॉफिट रेंज फाइंड केली ना आपण. एंटर. ओके. आले किती? समथिंग काहीतरी 43,50,000, 35,000, 4.35 मिलियन. काय आलं? इफ रेंज असेल तर कशी फाइंड करायची? रितेश क्लिअर झालं? त्या दिवशी तुझा डाऊट होता आय थिंक. येस सर. ओके. सगळ्यांचं क्लिअर? डेट्स इन बिटवीन, डेट ॲड आणि डेट्स इन पिरियड, तिन्ही क्लिअर? ओके. ठीक.
सो आता नेक्स्ट कंडिशन अशी की माझा मॅनेजर आला आणि तो मला म्हणतोय की अथर्व मला मंथ टू मंथ किती प्रॉफिट होतंय हे दाखव, किंवा मंथ टू मंथ किती रेव्हेन्यू होतोय हे दाखव. ह्याला काय म्हणतो आपण, एक क्युम्युलेटिव्ह टोटल म्हणतो. काय म्हणतो? क्युम्युलेटिव्ह टोटल. जेव्हा अशा काही गोष्टी येतात त्या आपण डेट्स YTD, डेट्स MTD, डेट्स QTD हे फंक्शन्स वापरतो. आणि डेट्स YTD म्हणजे काय? इयर टू टिल डेट. कोणतं? इयर टू टिल डेट. ओके. सो त्यासाठी काय करतो मी, आधी हेरार्की बनवून घेतो. ओके, काय बनवून घेतो? हेरार्की. हेरार्की म्हणजे कसं? इयर नंतर मंथ नंतर क्वार्टर नंतर डे. ओके. माझ्यामध्ये सगळे मी एक्स्ट्रॅक्ट केले. स्टार्ट ऑफ द मंथ एक्स्ट्रॅक्ट केलाय, स्टार्ट ऑफ द क्वार्टर, स्टार्ट ऑफ द इयर, स्टार्ट ऑफ द मंथ अँड स्टार्ट ऑफ द वीक केलं ना एक्स्ट्रॅक्ट. फर्स्ट काय असतं माझं? इयर असतं. ओके, त्या इयरमध्ये मी सगळे एक्स्ट्रॅक्ट करणार. बरोबर. सो काय करतो, इथे इयरवर 3 डॉट्सवर क्लिक करतो आणि क्रिएट हेरार्की करतो. ओके, काय केलं? इयरवर क्रिएट हेरार्की. ओके, इथे स्टार्ट ऑफ द इयर नावाची हिरार्की क्रिएट झाली. ह्यामध्ये ऍड काय करायचं मला? इयर नंतर काय येतं? क्वार्टर नंतर मंथ आणि नंतर डायरेक्ट डेट, वीक अँड देन डेट. ओके, ह्यामध्ये काय ऍड करतो मी? फर्स्ट क्वार्टरला ऍड करतो. ओके, क्वार्टर ऍड टू हेरार्की. राईट, 3 डॉट्सवर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली इथे ऍड टू हेरार्की. देन स्टार्ट ऑफ द इयर मध्ये ऍड करतो. झाले ऑटोमॅटिकली, त्यामध्ये ऍड झाली. ओके, नेक्स्ट काय करतो मी? क्वार्टर नंतर मंथ. ओके, सो काय करतो? मंथला त्याच्यामध्ये अगेन ऍड करतो. केलं मंथमध्ये ऍड. अगेन मंथ नंतर कोणतं? वीक. ओके, मंथ नंतर काय करतो? वीक ऍड केलं. ओके, वीक नंतर डायरेक्ट ही डेट जी हेरार्की ना, डेट 1 2 3 4 5 6 7 ही ऍड करतो. ओके, डेट हेरार्की, ऍड टू हेरार्की, स्टार्ट ऑफ द इयर. ओके, झालं. त्यामध्ये क्लिक सगळं ऍड झालं असेल. इयर, क्वार्टर, मंथ, वीक. डेट नाही ऍड झालं का? डेट नाही ऍड झालं. जस्ट वेट अ मिनिट, डेटला ऍड करतो. डेट, ऍड टू हेरार्की, स्टार्ट ऑफ द इयर. ओके, डेट पण ऍड झालं. हेरार्की बनवून घेतली मी आधी. इयर, क्वार्टर, मंथ, वीक अँड देन डेट. ओके, सो काय करतो? एक मॅट्रिक्स व्हिज्युअल घेतो. ओके, काय करतो इथं? मॅट्रिक्स व्हिज्युअल घेतो. घेतलं इथं मॅट्रिक्स व्हिज्युअल. आणि जी काय हेरार्की क्रिएट केलेली आपण ती जस्ट ह्याच्यामध्ये इन्सर्ट करतो. ओके, स्टार्ट ऑफ द इयर हेरार्की क्रिएट केली, जस्ट रोजमध्ये इन्सर्ट करतो. ओके, इथं बघा, इथं जस्ट प्लसवर साईन केलं की ऑटोमॅटिकली येते. 1 जानेवारी 2020, एप्रिल वगैरे सगळे येते. क्वार्टर येतात. ओके, जस्ट वेट. आलं सगळे मंथ. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून सगळे असे येतात. ओके, मंथ्स आले सगळे. ओके, ह्यावरती जस्ट रेव्हेन्यू ड्रॅग आउट करतो. ओके, काय होतो? रेव्हेन्यू ड्रॅग आउट, टोटल रेव्हेन्यू व्हॅल्यूजमध्ये. कशामध्ये टाकणार? व्हॅल्यूजमध्ये. ओके, आली समथिंग काहीतरी 5,85,000 समथिंग काहीतरी. ओके, देन 5,32,643 वगैरे असं काहीतरी दिसतंय आता. ओके, सगळ्यांना दिसतंय ना ऑनलाईन? तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? येस सर. ओके, सो आता काय करतो? एक मेजर क्रिएट करतो, डेट्स YTD म्हणून, इयर टू टिल डेट म्हणून. ओके, झोपली. ओके, जस्ट एक मेजर क्रिएट करतो, न्यू मेजर.
डेट्स YTD वन. ओके, डेट्स YTD. सो फर्स्ट काय वापरणार मी फंक्शन? कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशनमध्ये टोटल रेव्हेन्यूच्या अकॉर्डिंग काढायचं आहे. तुम्ही जर टोटल प्रॉफिट पण काढू शकता, तुमच्या ह्याच्यावर आहे. मी आता काय करतो, रेव्हेन्यू करतो. देन फिल्टर कंडिशन विचारतोय. काय फिल्टर कंडिशन? YTDच्या अकॉर्डिंग काढायचं आहे. तर त्यासाठी फंक्शन आहे डेट्स YTD म्हणून. कोणतं? डेट्स YTD. QTD MTD पण आता करू डेट्स YTD. ओके, फर्स्ट ऑफ विचारतो मला डेट्स. ह्याच्यामध्ये जस्ट फक्त कॅलेंडर लुकअपची डेट पास करून द्यायची. कशाची? कॅलेंडर लुकअप डेट. ओके, अँड देन क्लोज ब्रॅकेट, एंटर. इथं मेजर क्रिएट झालाय. अगेन काय करतो मग व्हॅल्यूमध्ये पुट आउट करतो. ओके, आता इथं बघा टोटल कशी येते. 5,85,000, 5,85,000. हे तर ठीक आहे. ओके, जेव्हा मी नेक्स्ट मंथ मध्ये जातोय, ओके, नेक्स्ट मंथ जाते तर 5,32,000, राईट. बट जेव्हा मी डेट्स YTD करून फंक्शन यूज करतो, तिथं काय दाखवते? 11,17,000. म्हणजे काय होतंय, जानेवारी आणि फेब्रुवारीची मिळून एक ॲडिशन दाखवतो. ह्याला काय म्हणतो आपण? क्युम्युलेटिव्ह टोटल म्हणतो. म्हणजे जो मंथ टू मंथ आपला प्रॉफिट होतो तो काय दाखवतो आपल्याला इथं? शो होतोय, रेव्हेन्यू शो होतोय. ओके, देन जेव्हा मी मार्च मध्ये जाईल, किती? 6,43,000. इथं किती? 17 लाख. म्हणजे जानेवारी प्लस फेब्रुवारी प्लस मार्च. ओके, कळालं एव्हरीवन? ओके, सेम एज डेट्स MTD, सेम एज डेट्स QTD. डेट्स MTD कॅल्क्युलेट करा. चला फास्ट एव्हरीवन. ऑनलाईन व्हिज्युअल मध्ये नाही केलं तरी चाललं, फक्त डॅक्स लिहा. ओके, कळालं सगळ्यांना डेट्स YTD वगैरे का? जेव्हा एखादी क्युम्युलेटिव्ह टोटल फाईंड, बेसिकली एवढं लक्षात ठेवा, जेव्हा एखादी क्युम्युलेटिव्ह टोटल फाईंड करायची असते, म्हणजे ओव्हरऑल टोटल, तेव्हा तुम्ही कोणते फंक्शन यूज करता? हे MTD YTD वगैरे. ओके, आपण कॅल्क्युलेट नसतं लिहिलं तरी चाललं असतं. डायरेक्ट टोटल YTD म्हणून एक फंक्शन. इथं कसं आपण जेव्हा फंक्शनच्या आतमध्ये यूज करतोय तेव्हा डेट्स YTD, बट जेव्हा तुम्ही बाहेर यूज करा म्हणजे विदाऊट युझिंग कॅल्क्युलेट, तेव्हा डायरेक्ट टोटल YTD. दाखवतो तुम्हाला. ओके, इथं फक्त काय लिहितो मी? टोटल YTD. आलं का खाली? MTD QTD YTD सगळं आलं. फर्स्ट काय विचार? अगेन तुम्हाला एक्सप्रेशन विचारणार. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मी? अगेन रेव्हेन्यू. आणि देन फिल्ड डेट्स मध्ये काय टाकणार? कॅलेंडर लुकअपची डेट. ओके, काय आलं? आयदर ऑर ऑप्शन. ओके, ठीक आहे. म्हणजे माझा मॅनेजर आला. ओके, आपले काहीतरी ऑर्डर होतात ते दररोज दररोज 10 ऑर्डर होत आहेत, दुसऱ्या दिवशी 20 होत आहेत, तिसऱ्या दिवशी 30 होत आहेत. ओके, प्रत्येक कंपनीचं काही ना काही टार्गेट असतं. ओके, माझं टार्गेट 10% इन्क्रीज करून मी दर महिन्याला ठेवलं. ओके, आज 10 ऑर्डर होते, उद्या 10% इन्क्रीज झालं, किती व्हायला पाहिजे तिथे? 11. बरोबर, काही ना काही टार्गेट. ओके, मला काय करायचं आहे की 10% हिट झालं की नाही टार्गेट मला चेक करायचं ऑर्डर्सचं. कंडिशन काय आली? काय करायचंय? मला त्या ऑर्डरचं 10% हिट झालं की नाही चेक करायचं. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? ओके, काय करू शकतो मी त्यासाठी? सांगा बरं. एनीवन? एक फ्लो सांगा फक्त, डॅक्सने सांगितलं चालेल. ओके, टोटल ऑर्डर इंटू 1 पॉईंट. ओके, अजून एनीवन? ऑनलाईन कसं कॅल्क्युलेट करू शकतो मी?
ऑनलाईन बोला. ऑनलाईन झोपले काय? हा, कसं कॅल्क्युलेट करू शकतो मी? आयडिया तर द्या बेसिक. कीर्तिश, सानिका, अश्विनी, हॅलो. माझा प्रॉब्लेम काय आला सगळ्यांना? काय प्रॉब्लेम दिला मी? चेक इफ प्रिव्हियस मंथ ऑर्डर इज ग्रेटर दॅन द करंट मंथ ऑर्डर. ओके, ठीक आहे. अजून एनीवन? बोला. उत्कर्षा, सानिका, बोला. ठीक आहे. माझ्याकडे टोटल ऑर्डर्स आहेत. मग कम्पेअर कशाशी करायचे? प्रिव्हियस मंथ ऑर्डरशी कम्पेअर करावं लागेल ना. जेव्हा मी कम्पेअर करेल आणि जेव्हा माझं टार्गेट असेल ते अचीव झाले की नाही कळेल ना मला. जेव्हा ते दोघांची कंपॅरिझन होईल, राईट. माझ्याकडे टोटल ऑर्डर फाईंड केलेलं आहे. मग आता सेकंड काय फाईंड करावं लागेल मला? प्रिव्हियस मंथच्या ऑर्डर, बरोबर ना? ओके. प्रिव्हियस मंथसाठी काय करतो आपण? कोणतं फंक्शन यूज करतो? डेट्स इन पिरियड. काय डेट्स इन पिरियड लिहिणं? कशाला तुला कंटिन्यू कॅल्क्युलेट करायचं? जस्ट प्रिव्हियस मंथ्स. ओके. डेट ॲड वापरू, सिम्पल. ओके. जस्ट वेट अ मिनिट, लोड होतो. ओके. काय फाईन करणार? प्रिव्हियस इयर ऑर्डर. ओके, जस्ट प्रिव्हियस ऑर्डर. ओके. फर्स्ट काय यूज करणार मी फंक्शन? कॅल्क्युलेट. अगेन कॅल्क्युलेट. देन कशाच्या अगेन्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं मला? टोटल ऑर्डरच्या. टोटल ऑर्डर. देन कोणतं फंक्शन यूज करणार? फिल्टर कंडिशन काय? प्रिव्हियस मंथ. डेट ॲड यूज करू. डेट ॲड. देन डेट्स विचारता येते मला. कॅलेंडर लुकअपची डेट. देन नंबर ऑफ इंटरवल्स -1. प्रिव्हियस मायनस कॉमा. कशामध्ये? मंथमध्ये ना. मंथ. काय डॅक्स लिहिलं, काय आलं का? काय लिहिलं? फर्स्ट काय माझी कंडिशन काय होती? प्रिव्हियस मंथच्या ऑर्डरची कंपॅरिझन करायचं आहे, राईट, टोटल ऑर्डरशी. सो मी काय लिहिलं? प्रिव्हियस इयर ऑर्डर. फिल्टरिंग कंडिशन आहे त्यामुळे फंक्शन कोणतं यूज केलं मी? कॅल्क्युलेट. त्यामध्ये पास काय केलं? कशाच्या अगेन्स्ट करायचंय मला? टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट. त्यामध्ये काय केलं मी? टोटल ऑर्डर्स कॉमा. फंक्शन कोणतं आपलं प्रिव्हियस मंथसाठी फाइंड करायचं? डेट ॲड आहे ना. डेट ॲड. त्यामध्ये फर्स्ट काय होतं? काय विचार होतं? डेट्स. त्यामध्ये काय पेज पास केली मी? कॅलेंडर लुकअपची डेट किती? प्रिव्हियस मंथ -1. देन मंथ. ओके. एंटर बाबू. एंटर. ओके. त्यामुळे काय होतं? प्रिव्हियस इयर ऑर्डर. सॉरी, प्रिव्हियस मंथ होते ना आपल्या, विसरलो. ही समथिंग 184 असतील आता. जानेवारीमध्ये किती? 349 अशा काहीतरी. 349, 184, 165 अशा ऑर्डर्स आहेत तुमच्या, बरोबर. आता 10% हिट झाली की नाही हे बघायची मला. काय लिहिणार डॅक्स? काय लॉजिक लावू शकता? डॅक्स सोडा, सगळं सोडा. लॉजिक काय लावू शकता? ऑनलाईन. ऑनलाईन का शांत आहे? डोकं चालवा जरा.
टोटल ऑर्डर्स मल्टिप्लाय. ओके ठीक आहे. हा मग हम्म. ओके बोला पटकन. बोला. काय लिहू शकतो? 10% इन्क्रीज झाले की नाही मला बघायचंय. कशाने मल्टिप्लाय करणार? कोणत्या मेजरला मल्टिप्लाय करणार हे सांग. चल प्रिव्हियस मंथ. बरोबर का? प्रिव्हियस मंथ मल्टिप्लाय बाय 1.1. 1.1 म्हणजे काय? 10%. 0.1 म्हणजे 90% डिस्काउंट देतोय तू. राईट. कसे मल्टिप्लाय करणार? 1.1. स्टॅटिस्टिक्स आहे लक्षात? स्टार्टिंगला शिकवलेलं, परत शिकवलं नाही. 1.1. ओके. कशाला मल्टिप्लाय करणार? टोटल सॉरी प्रिव्हियस मंथ ऑर्डर. प्रिव्हियस मल्टिप्लाय बाय 1.1. स्टॅटिस्टिक्सचं लॉजिक माहिती आहे ना? जर 10% इंक्रीज आहे, ऍक्च्युली काय करते? 110 डिवाइड बाय 100. बरोबर ना? किती येते त्याचं? 1.1. जर 90% डिस्काउंट. ओके ओके. सो मल्टिप्लाय बाय 1.1 करू मी. तेव्हा काय होईल आपल्याला 10% टार्गेट अचीव्ह झाले की नाही हे कळणार. राईट. ओके. सो 1.1 अगेन 1.1 एंटर. कशाच्या अगेन्स्ट फाइंड करायचं होतं मला? टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट. बरोबर. एक मिनिट. जस्ट वेट अ मिनिट. ऑनलाईन 20च्या आसपास दाखवतोय. 20 आहे. हां चालेल. ऑनलाईन जस्ट वेट अ मिनिट. ऑनलाईन मध्ये तेच येतात का? ऑनलाईन इकडे दिसतं का त्यांना? हां ऑनलाईन दिसतं. स्क्रीन शेअर येईल. फोटो काढू शकतो. थँक्यू. ओके. सो माझ्याकडे टेबल व्हिज्युअल मध्ये काय काय केलेलं मी? स्टार्ट ऑफ द इयर, प्रिव्हियस इयर ऑर्डर्स. ओके. ह्यामध्ये एकदा टोटल ऑर्डर्स टाकतो आणि आपण जे कॅल्क्युलेट केले आता, काय कॅल्क्युलेट केलंय? 10% हिट झालं की नाही ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. राईट. ओके. सो प्रिव्हियस ऑर्डर माहिती मला, प्रिव्हियस मंथ्स ऑर्डर माहिती सगळ्यात. ओके. त्यामध्ये काय करतो? आता टार्गेट अचीव हे करतो. ओके. अँड देन टोटल ऑर्डर्स, त्या मंथच्या टोटल ऑर्डर्स. ओके. टोटल ऑर्डर कुठे गेलं होतं? ओके. 184 काय होतं माझे टोटल ऑर्डर? त्या प्रिव्हियस काय होतं का त्याला? जानेवारीला प्रिव्हियस मंथ आहे का? 20च्या मागे आहे का आपल्याकडे डेटा? नाहीये. त्यामुळे इथं ब्लँक येते. ओके. देन 165 फेब्रुवारीमध्ये होते. बरोबर. टोटल ऑर्डर अचीव किती करायचं? मागच्या महिन्यात किती होते? 184. अचीव किती झालेत? 165. हिट केलंय का आपण टार्गेट? 202 आपल्याला आणायचं होतं. नाहीये. राईट. कुठे गेला अजून? 198 टोटल ऑर्डर्स त्या महिन्याच्या होत्या. मागच्या महिन्याचे किती होते? 165. टार्गेट अचीव किती करायचं होतं? 181 ऑर्डर्स पाहिजे होते. अचीव झाले का? झालंय ना? 198 ऑर्डर्स आहेत ना त्या मंथच्या. झालंय ना? बरोबर ना? ओके. देन अगेन एप्रिल मध्ये जाऊ आपण. 204 त्या महिन्याच्या ऑर्डर आहेत. 198 प्रिव्हियस मंथच्या आहेत. टार्गेट किती होतं? 217चं होतं. अचीव झालंय का? नाही झालं. 217 पेक्षा कमीच आहे ना? थांबा मी ते प्रिव्हियस इयर मंथ काढून टाकतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. ओके. दिसतंय आता? आज किती झाले या महिन्याचे टार्गेट? 206. टोटल ऑर्डर किती झालं? 206. किती पाहिजे होतं एक्झॅक्ट? 224 झाले अचीव? नाही झालं. 1 जूनचं किती? म्हणजे जूनच्या महिन्याचं किती? 212. किती पाहिजे होतं? 226 झाले अचीव? नाही. टार्गेट हिट केले का आपण? काय महिन्यामध्ये केले, काय महिन्यामध्ये नाही केलेलं.
क्लिअर? कसं फाइंड आउट केलं? 1.1 का मल्टिप्लाय केलं हे क्लिअर? ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना? Yes, sir. ओके. एव्हरीवन? फक्त एकच आहे का लेक्चरमध्ये? सर अनेकदा सांगा की. ओके, सांगतो की. कधी सांगणार तुम्ही मला असं? हां, ठीक आहे. मला फाईंड काय करायचं होतं? प्रिव्हियस मंथच्या काय ते ऑर्डर असतील आपल्या. ओके, त्याला मल्टिप्लाय बाय 10% केल्यानंतर माझं एक टार्गेट होईल त्या महिन्याचं, नेक्स्ट मंथचं टार्गेट होईल. बरोबर? ते मंथचं टार्गेट मी अचीव केले की नाही 10% हे बघायचं होतं मला. राईट? फर्स्ट काय फाईंड करायला लागेल आपल्यासाठी? टोटल ऑर्डर्स. त्यांनी काय होईल? पर्टिक्युलर मंथच्या टोटल ऑर्डर्स निघतील ऑटोमॅटिकली टेबल व्हिज्युअलमध्ये घेतल्या. ओके, इथे टाकल्या मी टोटल ऑर्डर. प्रिव्हियस मंथच्या ऑर्डर फाईंड करावं लागतील मला, त्यासाठी किती बघावं लागेल. बरोबर ना? बरोबर, त्यासाठी काय डॅक्स लिहिलं मी. ओके, प्रिव्हियस मंथच्या, सॉरी इथे एमच करतो, ते इयर होतं. ओके, प्रिव्हियस मंथच्या ऑर्डर मला फाईंड करावं लागेल. त्यासाठी मी काय डॅक्स लिहिला, कॅल्क्युलेट. त्यामध्ये पास काय केलं, कशाच्या अगेन्स्ट करायचं होतं ऑपरेशन परफॉर्म? टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट. टोटल ऑर्डर्स, त्यामध्ये फंक्शन कोणतं यूज केलं? डेट ॲड देन कॅलेंडर लुकअप डेट -1 मंथ. -1 का? प्रिव्हियस मंथ. राईट? क्लिअर इथपर्यंत? 2 स्टेप्स क्लिअर. थर्ड स्टेप काय होती माझी? त्या प्रिव्हियस मंथच्या ऑर्डरला जर मी 10% हिट करतोय तर नेक्स्ट मंथचं टार्गेट बनतंय. बरोबर? मला 10% इन्क्रीज झाले की नाही हे बघायचंय. बरोबर ना? ओके, सो मी काय केलं त्यासाठी? फक्त प्रिव्हियस मंथला 110% म्हणजे 100 + 10. बरोबर ना? 10% इन्क्रीज म्हणजे 100 + 10. त्यामुळे कशाने मल्टिप्लाय केलं? 1.1. कुठे गेलं ते? कुठे गेलं रे? काय नाव दिलेलं आपण? काय दिलेलं? हा, टार्गेट अचीव. ओके, टार्गेट अचीव मध्ये काय केलं मी? प्रॉफिट, सॉरी, प्रिव्हियस मंथ ऑर्डर मल्टिप्लाय बाय 1.1. 1.1 म्हणजे काय? 110 डिवाइड बाय 100. किती येतात? 1.1च येतं ना? बरोबर ना? त्यामुळे 1.1 नी मल्टिप्लिकेशन केलं. ओके, आणि मी केलं एक टेबल व्हिज्युअल घेतला, त्यामुळे टोटल ऑर्डर्स टाकले आणि टार्गेट अचीव टाकले. ओके, जानेवारीच्या मंथला काय प्रिव्हियस असणार आहे का? आपल्याकडे 2020चा डेट आहे, जानेवारी पासूनच डेट आहे, त्याच्या प्रिव्हियस काय होतं का आपल्याकडे? त्यामुळे इथे टार्गेट दिसत नाही तुम्हाला, त्यामुळे ब्लँक दिसते व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट फेब्रुवारीमध्ये गेलं किती? 165 आलेत ऑर्डर. किती असायला पाहिजे होते ऍक्च्युली? 202. म्हणजे अचीव झालंय का? नाही झालेलं. देन मार्चमध्ये 198 ऑर्डर्स आल्यात. किती पाहिजे होत्या? 181. म्हणजे अचीव झालंय ना? कोण नाही म्हणलं रे? ओके, देन एप्रिलमध्ये 204 ऑर्डर्स आल्या. किती पाहिजे होत्या? 217. नाही झालं अचीव. देन 206 पाहिजे होते, 206 झाले, 224 पाहिजे होते. झाले का? नाही झालं. देन 212 झाले, 226 पाहिजे होते. नाही झालं. कळलं? टार्गेट अचीव, टार्गेट हिट. 10% इन्क्रीज, 20% इन्क्रीज. इफ जर इथं 30% इन्क्रीज असतं तर काय केलं असतं मी? जस्ट 1.1च्या जागी 1.3 नी मल्टिप्लिकेशन केलं असतं. ओके, क्लिअर? आता ऑनलाईन कोणा डाऊट होता? येस सर. ओके, एव्हरीवन? Yes, sir. ओके, Yes, sir. ठीक. मला आता कॅल्क्युलेट करायचं आहे एव्हरी 5 डेला माझे किती ऑर्डर्स होतात. ओके, एव्हरी 5 डे कॅल्क्युलेट करायला, रोलिंग 5 डेजचं ऑर्डर्स कॅल्क्युलेट करायचे. काय लिहिणार मेजर? एव्हरीवन, डेट्स इन पिरियड. ओके, लास्ट मेजर आहे. थोडे रिवाइज करू याच्यानंतर, देन स्टॉप. ओके, 5 डेज रोलिंग ऑर्डर करायची. रोलिंग काय आलं? पहिलं काय येणार डोक्यात? डेट्स इन पिरियड. फंक्शन कोणते यूज करायचं हे क्लिअर झालं की सगळं क्लिअर. ओके, सो 5 डे रोलिंग. ओके, फर्स्ट फंक्शन फिल्टर आउट कंडीशन आ गए, कैलकुलेट.
एक्सप्रेशन टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट फाइंड करायचंय एव्हरी 5 डेज टोटल ऑर्डर्स. देन कोणतं फंक्शन यूज करणार डेट्स इन पिरियड डेट्स कॅलेंडर लुकअपची डेट बरोबर. देन स्टार्ट डेट विचारते मला स्टार्ट डेट काय सांगणार मी. ओके मॅक्स डेट करंट डेट घेऊ मी मॅक्स कॅलेंडर लुकअपची डेट. जर करंट डेट तुम्ही टाकली तर ते एव्हरी जर उद्या ना उद्या अपडेट म्हणजे दर दुसऱ्या दिवशीला अपडेट होणार डेटा. जर दुसऱ्या दिवशी जर अपडेट होत असेल तर मला कंटिन्यू डेटा फ्लो व्हायला पाहिजे त्यासाठी मी मॅक्स डेट घेऊ. ओके तुम्ही त्याकडे टाकणार मी मॅक्स कॅलेंडर लुकअपची डेट. ओके देन नंबर ऑफ इंटरवल्स 5 एव्हरी 5 डे मीन्स स्टार्ट डेट माझी कोणती मॅक्स आहे इथून मागचे 5 दिवस बरोबर -5 देन डे ओके 5 डेज रोलिंग आहे इथे काय होतं जस्ट आपण जो आता टेबल व्हिज्युअल घेतलाय त्यामध्ये जस्ट ते काय होतं ड्रॅग करतो व्हॅल्यूज मध्ये. ओके कुठे गेलं हां सॉरी 5 डेज. ओके आता इथं कॅल्क्युलेशन कसं होतं बघा 1 जानेवारी किती 4 2 जानेवारी किती 4 4 + 4 8 8 + 8 16 16 + 5 21 किती दिवसात झालं ते 21 आणि 3 24 5 दिवस झालं 1 2 3 4 5 मिळाले की ऑटोमॅटिकली टोटल 24 बरोबर. ओके देन आपण उलट जाऊ थांबा 1 2 3 4 ओके 9 4 13 13 आणि 4 17 17 आणि 8 25 बरोबर ना गडद म्हणतोय घरी काहीतरी 25 आणि 4 29 आली टोटल इथे 29 बरोबर ना एव्हरी 5 डेज. गॉट इट क्लिअर सगळ्यांना पप्पा ऑनलाईन क्लिअर. Yes, sir. ओके ओके एव्हरीवन क्लिअर. डॅक्स का आलं सगळं डॅक्स जेवढं घेतलं आपण तेवढं खूप ॲडव्हान्स घेतलं म्हणजे जे 2-3 फंक्शन जे विचारणार पण नाही इंटरव्ह्यूला पण इंटरव्ह्यूला विचारलंच एखादं तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज असावं त्यामुळे घेतलं. तिथं तुम्ही आउट परफॉर्म करून जावं म्हणजे माझ्याकडे हे पण सोल्युशन आहे बाबा मी ह्या सोल्युशनने पण करू शकतो तेव्हा जाऊन कॅन्डिडेट आउट परफॉर्म करतात आणि तेव्हा सिलेक्ट होतं. ओके जर तुम्हाला एकाच वेळेने विचारलं हा बाबा मला हे जे काढायचं आहे तुम्ही एकच वेळ दिला समाजाला काय वाटतं एकच आहे पण जर तुम्ही तिथं त्याला 2 किंवा 3 वेळ दिले समाजचे इम्प्रेस होतो आणि मग तुमचे पर्सेंटेज नसले तरी चालतील मग. ओके ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना डॅक्स येस Yes, सर. sir. एव्हरीवन. Yes, sir. Yes, sir. झोप येते काय सोपं होतं का डॅक्स रितेश. हो सर. सोपं होतं ना एव्हरीवन. फीडबॅक द्या जरा डॅक्सचा कसं शिकवलं कसं झालं व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित शिकवलं शिकवलेलं मेन म्हणजे कळलं का हो, एकूण sir. कळलं का. Yes, हे sir. डॅक्स खूप इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्हाला सांगितलंय प्लस तुम्हाला Yes, sir. एक्झाम्पल्स पण दिलेत कसं काय वर्क होतं. ओके येईल सॉल्व करता सगळ्यांना. अजय अश्विनी कीर्तिश येस सर. Yes, sir.
लॉजिक बिल्ड करावं लागतं सर थोडं. येस, लॉजिक बिल्ड कधी होतील? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल, जेव्हा जास्त प्रॅक्टिस करताल तेव्हा ऑटोमॅटिकली लॉजिक बिल्ड होऊन जाईल. आता ही माझी प्रॅक्टिस आहे, त्यामुळे मला माहिती कुठलं कुठलं फंक्शन वापरायचं. जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस करता, फक्त 1 महिना द्या, फक्त 1 महिना प्रॅक्टिसला सफिशियंट आहे. ओके सर. सर दुसरा पण डेटा आहे का तुमच्याकडे काही, म्हणजे आहे याच्या ना, मी व्यतिरिक्त? तुम्हाला प्रोजेक्टला दुसरा डेटा देणार आहे. माझ्याकडे बँकिंगचा डेटा आहे, म्हणजे मी ज्या प्रोजेक्टवर काम करत होतो कंपनीत आल्यानंतर तो डेटा आहे, पण मी तुम्हाला तो डमी करून देणार. ओके, बँकिंगचा डेटा जवळजवळ 7 टेबल आहेत. 7 टेबल आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रोजेक्ट परफॉर्म करायचं. ओके, ओके सर. 7 टेबल आहेत. टेबल बघा, वाटलं 60? नाही रे बाबा, मारायचंच. प्रथमेश, राहुल, रितेश, क्लिअर सगळ्यांना? रोहित? येस सर. ओके. येस सर. ऋतिका, साक्षी, सानिका? Yes, sir. ओके. Yes, sir. शिवानी, श्रावणी, श्रावस्ती? Yes, sir. ओके. उत्कर्षा, विशाखा? Yes, sir. Yes, sir. ओके. ओके, आपले डॅक्सचे सगळे फंक्शन बघितले. पहिलं कशाने स्टार्ट केलं आपण? इटरेटिव्ह फंक्शन, देन ॲग्रिगेटेड फंक्शन, देन टेक्स्ट फंक्शन, देन डेट फंक्शन, देन टाइम इंटेलिजन्स फंक्शन. सफिशियंट आहे. ह्याच्या बाहेर काय आहे का? चेक करा तुम्हीच स्वतः. नाहीये असेल तर एखाद्या फंक्शनला ऑप्शन म्हणून दुसरे फंक्शन तयार केले असतील यांनी, दुसरं काहीच नसतं रे. जिथं आपण कॅल्क्युलेट वापरतो ना, तिथं ते फिल्टर पण वापरतात. बघा एकदा, बघितलं असेल. ओके, यूज करतात, काही नाही, दोघांचे यूज सेमच आहे. फिल्टर काय करतं? फक्त त्याला फिल्टर आउट करतं एक्स्ट्रा वे मध्ये, बास, बाकी काहीच नाही. स्वतः बघतात. ChatGPTला जायचं, यूट्यूब आहे, यूट्यूबला जायचं, बिंदास सर्च करायचं. ओके, चला थोडी रिव्हिजन करू आपण. व्हॉट इज डॅक्स? मी काहीच बोलणार नाही, तुमच्याकडे आन्सर आहे. व्हॉट इज डॅक्स? डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ओके. Yeah. What is calculated major and what is calculated column? Okay. Okay. Online, what is calculated major? It is not physically present in the table. Okay. Only? It calculate on runtime, right, Ashwini? Yes, we can create the visuals. Okay. So it will be shown only visual way. Okay. Yes. Okay. ठीक. Next अजून क्वेश्चन काय होते? How to create rolling calendar? Okay. ठीक आहे. ओके, फर्स्ट काय करणार आपण? एक सोर्स तयार करणार, राईट? त्या सोर्स मध्ये काय पास करणार? स्टार्ट डेट त्याची पास करणार, बरोबर? अँड देन त्याचं ड्युरेशन. आठवत आहे का? बर, अजून काय बघितलं आपण डॅक्स मध्ये? फंक्शनच बघितलं. नंतर कन्सेप्ट काय काय बघितलं अजून डॅक्स मध्ये? स्टार्टिंगला कॅल्क्युलेटेड कॉलम कशा वे मध्ये रिटर्न करतं? रो बाय रो कॅल्क्युलेशन करतं आणि ते रिटर्न करतं. अँड मेजर आधी रो बाय रो ऑपरेशन परफॉर्म करतं, नंतर जो ऑपरेशन परफॉर्म केलंय त्या कॉलम मग ॲग्रिगेटेड करतं अँड देन व्हॅल्यू रिटर्न करतं आपल्याला, बरोबर? क्लिअर? मेजर कॉलम डिफरन्स सांगू शकतात, इंटरव्ह्यूला विचारतात. अजून व्हॉट इज कंटेक्स्ट ट्रान्झिशन? What is context transition? Everyone? Anyone? Online? What is context transition? It is convert the raw context into the filter context. It can be convert raw context, not raw context into filter context. Raw context म्हणजे काय?
रो बाय रो म्हणजे डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट करतं, फिल्टर कंटेक्समध्ये कन्वर्ट. ओके, देन विच फंक्शन वी विल यूज फॉर द फिल्टरिंग, कॅल्क्युलेट. ओके, इफ जर आपल्या रोलिंग पिरियड फाइंड करायचं असेल तर एवढं का विचार लागतोय, आत्ता बघितलं आपण फंक्शन डेट्स इन पिरियड, रोलिंग कॅल्क्युलेट करायचं, रोलिंग कॅल्क्युलेशन करायचं, राईट. प्रिव्हियस मंथ, प्रिव्हियस एखादं फाइंड करायचं असेल तर डेट ॲड. ओके, बिट रेंज असेल तर डेट्स इन बिटवीन. ओके, अजून कोणतं राहिलं, क्युम्युलेटिव्ह टोटल फाइंड करायचं असेल तर बोल बोल बोल, राईट. डेट्स YTD, डेट्स QTD, डेट्स MTD. विसरले लगेच का, कुठं लक्ष असतं रे, काय कन्फ्युज आहे. इफ जर तुम्हाला फंक्शनच्या आतमध्ये वापरायचं असेल तर डेट्स YTD वापरा, पण जर तुम्हाला कॅल्क्युलेट वगैरे काही लिहायचं नाही तर फक्त टोटल YTD लिहा आणि त्याच्या आतमध्ये फंक्शन लिहा. दॅट्स इट, सिम्पल. ओके एव्हरीवन, घरी गेल्यानंतर आजचा होमवर्क MTD, QTD, WTD आहे की माहित नाही मला, नाहीये बहुतेक, पण QTD MTD हे बघतात. ठीक आहे, आणि अजून होतं का WTD? हा, WTD आज असेल नवीन एक, त्यात चालायचे WTD. ओके, हे 3 बघतात. WTD म्हणजे बिग टू टिल डेट समथिंग आहे, बिग टू टिल डेट. ओके, काय आलं, 3 फंक्शन बघायचे आहेत. देन कॅल्क्युलेट एव्हरी 6 months रेव्हेन्यू. एव्हरी 6 months रेव्हेन्यू क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट एव्हरी 6 months रेव्हेन्यू. ओके, देन calculate the total cost, okay, total cost between 1 February 2021 to 1 February 2022. ओके, काय आला क्वेश्चन, टोटल कॉस्ट विथ म्हणलं, टोटल कॉस्ट. क्वेश्चन काय आला एव्हरीवन, ऑनलाईन क्लिअर क्वेश्चन्स? Yes. ओके Yes, sir. ओके ओके, ठीक आहे. बस 5-6 क्वेश्चन दिले. ग्रेटर दॅन, हां किती आली ग्रेटर दॅन इक्वल टू 10 फेब्रुवारी ग्रेटर दॅन वापरलं ना, आणि त्या पुढं ग्रेटर दॅन काय वापरलं मला ते सांगा ती, डॅकच्या लिहिला. दाखव, रेंज दिली का, किती आले, 10.51. माझी किती आलेली, बघितली ना आपण? बघू ना आपण. कोणतं फंक्शन यूज केलेलं आपण, कॅल्क्युलेट केलं टोटल रेव्हेन्यू आणि काय ह्याच्यामध्ये काय करायचं, नाही फक्त डेट पास केली. नाही ह्याच्यामध्ये काय केलेलं आपण, कोणतं फंक्शन यूज केलेलं आता ह्याच्यामध्ये रे, जे मेसेज लिहिलेलं काय केलं फक्त बिटवीन एक नंबर घेतलं, रेंज वगैरे, हा प्रॉफिट रेंज कुठे, ठीक आहे वरतीच. तू इथं रेव्हेन्यू फाईन केला ना दादू, मी प्रॉफिट फाईन केलाय, प्रॉफिट कमी झालं. राईट. इथं फक्त रेव्हेन्यू टाक बरं, आलं प्रॉफिट टाक, कुठे गेलं, कोणतं आलं प्रॉफिट. ठीक आहे, तू 2 इन्क्लूड 1 तारीख केली, मी एक्सक्लुडिंग 1 तारीख केली, सॉरी, हा बरोबर, हा, आणि तू 2 केले तू वरून तिथं, नेक्स्ट दिवसाचा ऍड झाला होता 2 तारखेचा, 10 तारीख आहे घरी, 10 तारीख म्हटलं, राईट राईट, बरोबर आहे, काय नाही प्रॉब्लेम, नाही ठीक आहे. आपण एक प्रॉफिट रेंजचं फाइंड केलेलं, राईट, प्रॉफिट रेंज डेट्स इन बिटवीन. ओके, चला आयदर ऑप्शन आहे, मी जस्ट दाखवते, मी रन नाही करणार आहे, जस्ट दाखवते.
काय पास करू? कॅलेंडर लुकअपची डेट. ओके, कॅलेंडर लुकअप डेट ग्रेटर दॅन इक्वल टू, मला 1 तारखेपासून हवे. डेट फॉर्मॅटमध्ये मला पास करायचंय, त्यासाठी डेट. ओके, डेट. देन मग इथं टाका डायरेक्ट डेट. काय 2021 2/1. ओके, देन ओमा बरोबर. देन कुठपर्यंत पाहिजे? कॅलेंडर लुकअप डेट इज लेस देन इक्वल टू, अगेन डेट पास करा. किती येणार? 2022 2/1. आली का व्हॅल्यू? तेवढीच 4.35 मिलियन होती, तेवढीच राहिली अजून. क्लिअर? आयदर वे, इफ जर फंक्शन यूज करायचं असेल तर, बट फंक्शन इझी असतं यूज करणं, त्यामुळे फंक्शन यूज करतो. ऑनलाईन क्लिअर? काय सेमच व्हॅल्यू आली, व्हॅल्यू चेंज झाली का? 4.35 मिलियन तेवढीच राहिली. ठीक आहे, कळालं आयदर वे? ओके. कोणी लिव्ह झालेलं का मध्ये? मी अटेंडन्स घेतली, त्यामध्ये 19 जण दाखवत होते मला. जस्ट वेट अ मिनिट, मला अटेंडन्स घेऊ द्या. स्टार्टिंग पासून सगळं क्लिअर आहे ना? बेसिक पॉवर बी आय टू ॲडव्हान्स पॉवर बी आय. ॲडव्हान्स म्हणजे आता डॅक्स पण मिड बी आलो आपण. उद्यापासून व्हिज्युअलायझेशन चालू होईल. अँड देन सर्व्हिसेस तुम्हाला कोणच नाही शिकवणार, पण शिकवतोय. ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता. उद्या 6लाच कनेक्ट होऊ आपण. हॅलो सर. येस. सर पॉवर BI कम्प्लीट व्हायला अजून किती